साऊथ मध्ये येऊन डोसा जबरदस्ती ढोसावा लागेल असं वाटलंच नव्हतं कधी. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना आणि मजेतच राहा. या वर्षी मी 12 महिन्यात 12 ज्योतिर्लिंग करतोय, ते सुद्धा त्यांच्या सिक्वेन्स प्रमाणे. 24 तासाचा प्रवास करत आम्ही पोचलो श्रीशैलम मल्लिकार्जुन. शिव कैलाशों के बसी धौलीदारों के राजा. खरंच साऊथची मंदिरं आणि त्यांची सुंदरता त्यांच्या मूव्हीज मध्ये दाखवतात ना, तशीच आहे. असं वाटतं की बघतच बसावं यार. महाशिवरात्री असल्या कारणाने प्रचंड अशी गर्दी होती. आपल्याकडे जसे शिर्डीला आणि वारीला लोक चालत जातात ना, महाशिवरात्रीला इथली लोक तशीच 80 ते 200 किलोमीटर चालत येतात इथे. दर्शन झालं, प्रसाद घेतला, थोडी शॉपिंग केली. श्रीशैलम हे अजून एक खूप जुनं असं गाव आहे, त्यामुळे इथल्या बऱ्याच लोकांना अजून हिंदी येतच नाही. पाण्याची बॉटल घ्यायला सुद्धा वांदे झालेले आमचे. म्हटलं साऊथला आलोय तर चला जरा डोसा खाऊन बघावा. पण डोसा चटणी बरोबर आलेल्या या झुणक्याने तो डोसा ढोसावा लागेल इतका विचित्र दिला होता. शेवटी क्रेझी अशा ह्या लिंबू सोड्याने आम्हाला वाचवलं. उद्या आम्हाला लोकल साईट सीन करायचं होतं, पण ते करता करता या ओंकारला चक्क रामेश्वर भेटतील असं कधी विचारच केला नव्हता. थिंक ओम व्हॉट नेक्स्ट.